नाही आज अर्थात फंडातून जी काही आमच्या आमदार फंडातून कामं असतात आम्ही जसं प्रत्येक महिन्यात जिथे जिथे भूमिपूजन उद्घाटन घेत असतो तसं आज इथे घेतलेलं आहे, ह्या वॉर्डमध्ये घेतलेलं आहे. आदित्यजी, आज शिवसेना शिंदे गटाची एक बैठक झालेली आहे, त्यामध्ये जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी अजितदादांबद्दल मंत्र्यांची बैठक झाली आणि मंत्र्यांनी तक्रार केलेली आहे की आम्हाला निधी मिळत नाही. बघा, तुम्हाला आठवत असेल जेव्हा ते गुवाहाटीला वगैरे पळून गेले होते तेव्हा अनेक कारणांमधून एक कारण हेच होतं की दादा फंड देत नाहीत, मग भुजबळ साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, मग अशी अनेक कारणं जी होती त्याच्यातून मला वाटतं आज पुन्हा एकदा त्यांना ती एक आठवण झालेली आहे. कधी कधी विसरतात, कधी कधी आठवतं त्यांना. पण एकंदरच खरी गोष्ट आपल्याला जर सत्य परिस्थिती लोकांसमोर आणायची असेल तर आपण पाहतोय महाराष्ट्रात अनेक गोष्टी घडत आहेत. मग ते कायदा सुव्यवस्थेमध्ये असतील, ते शेतकऱ्यांचं आपण पाहतोय नुकसान जे वाढत चाललं ते असेल, मुंबईमधलं जे परवाकडे नुकसान झालं पावसाळ्यामध्ये हे असेल. पण ही सगळी जी मंडळी आहे जी मंत्रिपदं घेऊन बसलेली आहे ती व्यस्त आहेत ह्याच भांडणामध्ये की फंड, पैसा, गाडी, बंगला, पालकमंत्रीपद, पुढे काय? तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने निवडून आलात, जनतेची कामं कधी करणार? नाही, इलेक्शन कमिशनवरूनच विचारायचं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये 28 दिवसांचा अल्टिमेटम दिलेलं सुप्रीम कोर्टाने की लवकरात लवकर निवडणुकांचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर करायचं सांगितलेलं आहे. काय वाटतं या महापालिकेच्या निवडणुकांसाठी? काय वाटतं म्हणजे आता जे सत्तेत बसलेत त्यांना काय वाटतं हा एक प्रश्न आहे. कारण कोणी तिथे नसताना, महापौर नसताना, कुठच्याही समित्या नसताना, नगरसेवक नसताना टेंडर पास होत आहेत, पैसे काढले जात आहेत, कामं होत आहेत का, हा एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. पावसाळ्यापूर्वीच्या ज्या बैठका झाल्या पाहिजे होत्या, जसं हिंदमाताला पंप लागले पाहिजे होते, गांधी मार्केटला पंप लागले पाहिजे होते, KM हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा पाणी गेलं तिथे पंप लागायला पाहिजे होते, लागलेत का? कामं करायला कोणी नाही आहेत, पण कामं काढायला हे सगळे लोक सत्ताधारी बसलेले आहेत आणि म्हणून ह्यांना कदाचित महानगरपालिकेच्या निवडणुका न घेतलेल्याच परवडणार. राज्यमंत्र्यांनी आज खंत व्यक्त केले, थेट मुख्यमंत्र्यांना लेटर लिहिलेलं आहे का आम्हाला अधिकार मिळत नाही. आत्ता हे राज्यमंत्र्यांनी केलंय, पुढच्या आठवड्यात कॅबिनेट मंत्री पण करणार आहेत. सर, एक गणेश नाईकांनी वादग्रस्त विधान केलेलं आहे का ठाण्यातली जी भाईगिरी आहे ते आम्ही लवकरच खोडून काढू, पक्षातली लोक बोलतात. त्याच्यात वादग्रस्त काय? जे टपोरीपणा आहे, जर कोण खोडून काढत असेल तर चुकीचं काय? चांगलंच आहे, आनंद आहे, झालंच पाहिजे ते. जे टपोरीपणा आणि मवालीपणा काही ह्या मंत्रिमंडळात दिसतो आपल्याला, कोणी जर खोडून काढत असेल, जे कायदा सुव्यवस्थेचा धाक असायला पाहिजे तो असायलाच पाहिजे ना. आदित्यजी, महिला आयोगाच्या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात आहे. आज आपल्याकडून एक शिष्टमंडळ देखील राज्यपालांना भेट घेतलेली, या सगळ्यावरती काय आपलं मत आहे? मत म्हणजे हे सगळं करून सरकार कुठे ना कुठेतरी ऐकणार आहे की नाही ऐकणार आहे. त्या दिवशी मी पण त्या परिवाराशी बोललो, जे पीडित परिवार, त्यांच्याशी बोलताना पण काय नक्की बोलायचं, काय भावना व्यक्त करायच्या ह्या देखील आम्हाला कळत नाही आहे. कारण सरकार पूर्णपणे असं सुन्न झालेलं आहे, सरकारकडून काही पुढे हालचाल होत नाही आहे. हेच काय, लाडकी बहीणमध्ये ज्यांना पैसे दिले ते पण आता परत घेतात. मग कशाला राख्या बांधून घेतले होते त्यावेळी तुम्ही? हिंदी में जाना चाहिए सर. सुधाकर जे आहेत ते आपले नाशिकमधले पदाधिकारी ते काहीतरी नाराजी व्यक्त करतात आहे. बिलकुल नाही. मला वाटतं सगळ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी नीट जेवढं काही पाठबळ देण्याचं काम केलं ते करत आहेत आणि सगळे जे सोबत आहेत, जे महाराष्ट्रासाठी लढत आहेत ते आनंदाने सोबत आहेत. बघा, मंत्रिमंडळात धारावीचा मास्टर प्लॅन जेव्हा मंजूर झाला तेव्हा तिथे मूळ मुंबईकर किंवा मुंबई प्रेमी कोण होतं का, तो एक प्रश्न आहे. आज मदर डेअरीची जागा दिलेली आहे, जवळपास 600 एकर बाकीची आणि 540 एकर धारावीची फुकटात अदानीच्या घशात घातली आहे. तुम्ही जर उद्या 1 स्क्वेअर फूट मागायला गेलात मुंबईचं, तुम्हाला मिळणार आहे का? आणि हा मुंबईकरांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, जे कोणी एशनशी गटात जात आहे किंवा भाजपची सोबत देत आहे त्यांनी हा देखील विचार करणं गरजेचं आहे की पुढच्या पिढीला मुंबईमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक काय स्वतःचा आवाज देखील राहणार नाही. कारण सगळं काही अदानीच्या घशात घालण्याचं काम हे भाजप आणि एशनशी करत आहे.